धीरज सूर्यवंशी महापौर, गजानन मगदूम उपमहापौर, चंद्रकांत दादांची अधिकृत घोषणा। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर महापौर आणि उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। सर्व विजयी नगरसेवकांमध्ये सखोल चर्चा करून तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बैठक घेतली। या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत महापौर पदासाठी माननीय धीरज सूर्यवंशी तर उपमहापौर पदासाठी गजानन मगदूम यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली। त्यानंतर धीरज सूर्यवंशी आणि गजानन मगदूम यांनी चंद्रकांत दादांच्या उपस्थितीत आज महापालिकेत उमेदवारी अर्ज दाखल केला। या पत्रकार परिषदेला मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, माजी आमदार नितीनराजे शिंदे, भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश मामा ढंग, शेखरजी इनामदार, सुरेश बापू आवटी, केदार खाडीलकर, दीपक बाबा शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। अवगत करण्यासाठी संमती घेण्यासाठी प्रदेशाकडे नाव पाठवलं। आज सकाळी प्रदेशाच्या सहीची संमती आली। त्याप्रमाणे हे जे नवीन सभागृह 26 ते 31 असं आता फॉर्म होईल। त्यात ह्या शहराचा प्रथम नागरिक महापौर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांचं नाव ठरलं। उपमहापौर हा राष्ट्रवादी अजितदादा गट यांना द्यायचं म्हणल्यामुळे त्याने त्यांचं नाव गजानन मगदूम असं ठरवलं। आता दोघेही उमेदवारी अर्ज भरायला जातील आणि 10 तारखेला रितसर ही पहिली निवडणूक झाली। 5 दिवसाने पुढची जी बी असते ही जी बी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण निवडणूक करून महापौर त्यांचं स्थान ग्रहण करतील, अजितदादांना श्रद्धांजली देऊन स्थगित होईल, तहकूब होईल। 5 दिवसांनी होणारी ते प्रभाव काढतील बैठक जी असेल त्यात स्थायीची नावं द्यायची असतात आणि स्थायीची इलेक्शन स्थायी सभापती होणार असतात। त्याचे निर्णय हे टप्प्याटप्प्याने ठेवतात। यावर काही विचारायचं असेल तर मुख्यमंत्री महोदयांनी या विषयामध्ये सगळ्या 2929 महानगरपालिका बहुधा 2 सोडल्या, वसई आणि मालेगाव, 27 महानगरपालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होईल। बहुतांश ठिकाणी निधीचा होईल, काही ठिकाणी शिवसेनेचा आणि काही ठिकाणी राष्ट्रवादीचा होईल। त्या सगळ्या ठिकाणी हे बीजेपीचा नाही, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा तिथेही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अशी इच्छा व्यक्त केली आणि आमच्याकडे देण्याची इच्छा ही आज्ञा मांडली जाते किंवा आपण हे अशा प्रकारे 10 महिने काही करू नये। सगळ्यात ज्याने 10 महिने ठरवले ते सगळ्यांनी आपला 10 महिने विड्रॉ केले आणि आता 2.5 वर्षासाठी रिझर्वेशन घेतलेलं होतं। तर 2.5 वर्ष किंवा जिथे 2 कार्यकर्त्यांना त्या कास्ट कॅटेगरीमध्ये, आता इथे सर्वसाधारण आमच्या कोल्हापूरला ओबीसी आहे, तर जिथे जे रिझर्वेशन असेल त्याचे 2 भाग करता येतील सभागृहात, पण 10 महिन्याची करता येणार हे काळ